इथं ज्या ठिकाणी आपण उभे आहोत 18वा संघर्ष दिन म्हणून आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत। 14 जुलै 2007 रोजी मोगरपाडा या ठिकाणी पवन ऊर्जा कंपनी या आपल्या समोर जे टावर दिसते ती सुलान कंपनी इथला महाराष्ट्र शासन फॉरेस्ट खाता आणि पोलीस या चारी जणांनी एकत्र येत आपल्या आदिवासी आई बहिणी भावा यांच्यावर लाठीचार्ज दगडफेक करून आपल्या 18 आदिवासी खेडूतांना रक्तबंबाळ केला। पोलीस 80,000 भाडे भरून पोलिसांना आणलं आणि आपल्याच आदिवासी बांधव त्यांना 450 रुपये प्रमाणे रोज देऊन 400च्या वर लोकांना इथं आणलं आणि पोलिसांद्वारे आपल्या लोकांच्याद्वारे आपल्या लोकांवर हल्ला केला। तो हा संघर्ष दिवस आज आपण साजरा करतो। जर आपण या आपल्या आदिवासीने रक्त सांडलंय याची आठवण ठेवली नसते तर आज धरणमाच्या कपड्यावर म्हणजे बोरजरच्या वरती आणि इकडं वागदी असेल खोलविहीर असेल या पूर्ण जंगलपट्टामध्ये ही पवनचक्की आपल्याला दिसली असते। तिकडे खांडबारा पट्टाकडे खोलविहीर असेल खांडबाऱ्यापर्यंत जो सर्वे झालेला होता तो या संघर्षामुळे थांबलेला आहे। प्रिय भावा आणि बहिणींनो, हा संघर्ष दिन यासाठीच आपण साजरा करतो किंवा उजळणी करतो की दिवसेंदिवस हे मोदी सरकार असेल किंवा इथलं 3 बिघाड सरकार असेल हे आपल्या विरोधात दर दिवशी अनेक कायदे करतायत आणि आपल्याला जमिनीतून विस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतायत। आता जन सुरक्षा नावाचा कायदा काढला आणि त्या कायद्याद्वारे आपल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी किंवा आपली जमिनी हुसकावून या पवन ऊर्जा कंपनी असेल किंवा सोलर कंपनी असेल अशा केमिकल कंपनी असतील या कंपन्यांना देण्यासाठी हा कायदा राबवला जात आहे। तर ही उजळणी करण्यासाठी आणि संभाव्य जे धोके आहेत ते धोके आपल्याला कळावं आणि हा संघर्ष आठवण देण्यात येणारी पिढी त्यांना आठवण राहावं आणि हा संघर्ष दिन पाळून आपल्या जमिनी